श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात। ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम लिहित आहेत चिंचवड येथून। सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम यांनी चिंचवड येथून लिहिले की सुटेल गाठ ही बांधलेली असे कधी मी चिंतले नाही। सुटेल गाठ ही बांधलेली असे कधी मी चिंतले नाही। चल पुन्हा एकदा नव्याने आयुष्यावर बोलू काही। चल पुन्हा एकदा नव्याने आयुष्यावर बोलू काही। आयुष्यावर बोलू काही। वाह। आणि खरंय की आपल्याला जे कधीही वाटत नाही ते आयुष्यामध्ये घडत राहतं। कधीच वाटत नाही आपल्याला की गाठ सुटेल, कधीच वाटत नाही की वेगळं होऊ, परंतु नात्याच्या प्रवासामध्ये काही कटू क्षण येतात, काही समज आणि गैरसमज होतात आणि त्या समज आणि गैरसमजाच्या त्या गैरसमजामुळे त्या बंधनाला एक प्रकारचं ग्रहण लागतं। ते ग्रहण काही काळासाठी असतं, तेव्हा एक नवी सुरुवात करण्याची गरज असते आणि ती नवी सुरुवात करण्याचा संदेश मॅडमच्या या शेवटच्या 2 ओळीमध्ये होता की चल पुन्हा एकदा नव्याने आयुष्यावर बोलू काही। आणि आयुष्यावर बोलणं हे खूप गरजेचं असतं, कारण आयुष्य म्हणजे सुखदुःख असतं। आयुष्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपल्या अकल्पित असतात, त्या गोष्टींमुळं आपल्या आयुष्यावर खूप सारा परिणाम होतो। जवळची माणसं दुरावतात आणि माणसं जेव्हा दुरावली जातात तेव्हा ते होणारं दुःख, त्या विरहाच्या वेदना, या सर्व गोष्टींना झेलत आपण खूप साऱ्या गोष्टी मिस सुद्धा करत असतो, नाही का? तर आयुष्यावर पुन्हा बोलूया असा सुंदर असा शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ शोभा प्रकाश कोठावदे मॅडम यांनी नवी मुंबई येथून लिहिलंय। सौ शोभा प्रकाश कोठावदे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई येथून की तेजाळो वाती या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की अशोकाचे मनी गुलाब ताटवा देई निवेदिता प्रेम भावे हाती। अशोकाचे मनी गुलाब ताटवा देई निवेदिता प्रेम भावे हाती। अविरत हाकतो प्रपंचाचा रथ, अविरत हाकतो प्रपंचाचा रथ, जन्मदिनी तेजाळो अखंड वाती, जन्मदिनी तेजाळो अखंड वाती। वाह। तर अशोक सराफ जे अभिनेते आहेत आणि निवेदिता सराफ ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं आपण चित्र दिलेलं होतं आणि त्या अनुषंगानं मॅडमनी खूप अप्रतिम चित्राला साजेसे जे भाव आहेत, अगदी त्या चित्राला बोलकं करणारे जे शब्दांकन आहे ते केलेलं होतं। अप्रतिम अशी रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मकामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान। हृदय जॉकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान। सर लिहित आहेत की आठवतात का मनात दाटलेले ढग, आठवतात का मनात दाटलेले ढग, शांतपणे विचार कर आठवतील बघ। वाह। शांतपणे विचार कर आठवतील बघ, हातात गुलाब आणि डोळ्यात जग, हातात गुलाब आणि डोळ्यात जग, थरथर त्या शब्दांनी म्हणालीस सांगते मग, थरथर त्या शब्दांनी म्हणालीस सांगते मग। वाह। अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या सुद्धा रचनेमध्ये होतं की हातात गुलाब आणि डोळ्यात जग। जेव्हा तो गुलाब तिला देत असताना अवघं जग जे आहे ते जणू काही डोळ्यामध्ये होतं, ते प्रेमाचे भाव सगळे डोळ्यामध्ये होते आणि त्या डोळ्यातल्या प्रेमभावाला व्यक्त करणारी सरांची ही सुंदर अशी रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये अजय वाघ सरांनी गोधनी नागपूर येथून लिहिलंय। अजय वाघ सर लिहित आहेत गोधनी नागपूर येथून की नको असावा दुरावा कधी आयुष्यात आपल्या क्षणभर, नको असावा दुरावा कधी आयुष्यात आपल्या क्षणभर, कितीही झाला अबोला तरी प्रेम कमी न व्हावे कणभर, कितीही झाला अबोला तरी प्रेम कमी न व्हावे कणभर, कमी न व्हावे कणभर। क्या बात आहे। आणि खरंय की सर्वात आधी दुरावाच नसावा आणि आयुष्यात कधी क्षणभर जरी दुरावा जरी झाला तरी अबोला जरी झाला तरी सुद्धा प्रेम कधी कमी होऊ नये, कारण समज गैरसमजामध्ये त्याचा परिणाम हा प्रेमावर नाही झाला पाहिजे, त्यामुळं प्रेम कमी नाही झालं पाहिजे असा सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं। आणि श्रोते हो, पुढच्या एका रचनेमध्ये बलराज संघई सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। बलराज संघई सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की तूच गुलाब आहेस तुला फूल कसे देऊ, तूच गुलाब आहेस तुला फूल कसे देऊ, फुला सारखेच हृदय हे हृदयात जपून ठेवू, फुला सारखेच हृदय हे हृदयात जपून ठेवू, हृदयात जपून ठेवू। क्या बात आहे, क्या बात आहे। कारण तू स्वतःच एक फूल आहे, तू स्वतःच एक सुंदर असं गुलाबाचं फूल आहे आणि तुला हृदयात जपायला मला आवडेल असे भाव
प्रेमभाव मांडणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना। आणि पुढच्या रचनेमध्ये मनोहर गंगाराम राठोड सरांनी पुसद जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय। मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून की गुलाबाहुनी गुलाबी कोमल माझी राणी, गुलाबाहुनी गुलाबी कोमल माझी राणी, गुलाबा सम फुलू दे आपली प्रेम कहाणी, गुलाबा सम फुलू दे आपली प्रेम कहाणी, आपली प्रेम कहाणी। क्या बात आहे। तर तू गुलाबासारखी सुंदर आहेस, तू माझी राणी आहेस आणि आपली प्रेम कहाणी ही गुलाबाच्या फुलासारखी फुलू दे। अप्रतिम शब्दांकन होतं। आणि पुढच्या सुंदर अशा एका रचनेकडे आपण वळतोय ज्यामध्ये सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम लिहित आहेत पुणे येथून की निहाळता मुलायम गुलाब पुष्परंग, निहाळता मुलायम गुलाब पुष्परंग, छेडून गेला हलकेच मनी भावबंद, छेडून गेला हलकेच मनी भावबंद, मनोरम कुपित सोनसळी स्मृतिगंध, मनोरम कुपित सोनसळी स्मृतिगंध, तुझ्या विना कशी बहरेल प्रेम वेल धुंद, तुझ्या विना कशी बहरेल प्रेम वेल धुंद, प्रेम वेल धुंद। तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की तुझ्याशिवाय ही प्रेम वेल कशी बहरेल। पुढच्या एका रचनेकडे वळतोय ज्यामध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून की स्वीकारून गुलाब सखे प्रेम माझे स्वीकार गे, स्वीकारून गुलाब सखे प्रेम माझे स्वीकार गे, क्षणांसाठी नव्हे तू, क्षणांसाठी नव्हे तू, आयुष्यभरासाठी साथ दे, आयुष्यभरासाठी साथ दे। क्या बात आहे। काय मागणं मागितलंय नाही का सरांनी की तू गुलाब स्वीकारणार आहेस तर एक वचन दे की तू क्षणांसाठी माझ्या सोबत राहणार नाही आहेस तर तू आयुष्यभरासाठी सोबत राहशील, अशी तू मला साथ दे, असं तू मला वचन दे। खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते। आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून काव्यरसिका या नावाने प्रेम या शीर्षकाखाली की प्रेमाला वयाचे नसते बंधन, तू माझी सजनी मी तुझा साजन, प्रेमाला वयाचे नसते बंधन, तू माझी सजनी मी तुझा साजन, नव्याने करूया प्रेमाची सुरुवात, नव्याने करूया प्रेमाची सुरुवात, गुलाब पुष्प स्वीकारून दे हातात हात, गुलाब पुष्प स्वीकारून दे हातात हात, दे हातात हात। वाह। तर प्रेमाला वयाचं बंधन नसतं, प्रेम हे दरवेळी नव्यानं करता आलं पाहिजे, प्रेम हे दरवेळी नव्यानं फुलवता आलं पाहिजे, प्रेमाची एकमेकांच्या मनावर शिंपडण करता आली पाहिजे। या पद्धतीचे अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून की संसारात या रमलो संगतीनं काही बोलायचे राहून गेले, संसारात या रमलो संगतीनं काही बोलायचे राहून गेले, प्रेम आपुले डोळ्यात दिसले, प्रेम आपुले डोळ्यात दिसले, आज फुलातून भाव उमटले, आज फुलातून भाव उमटले, भाव उमटले। क्या बात आहे। कारण जे मला बोलता आलं नाही ते मी या फुलाच्या रूपानं व्यक्त केलेलं आहे आणि जे प्रेम आहे ते डोळ्यात दिसलेलं आहे, भाव जे आहेत ते फुलांच्या रूपाने उमटलेले आहेत। आणि फूल हे एक प्रतीक आहे जे भाव व्यक्त करण्याचं माध्यम आहे आणि त्या माध्यमाच्या द्वारे व्यक्त केलेलं प्रेम मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या एका रचनेमध्ये सौ राजश्री सुहास जाधव मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। सौ राजश्री सुहास जाधव मॅडम लिहित आहेत पुणे येथून की माळुनी कुंतलात सखे गुलाबाचं हे फूल, माळुनी कुंतलात सखे गुलाबाचं हे फूल, करशील ना माफ मला, करशील ना माफ मला, झालीच जर चुकबोल, झालीच जर चुकबोल। वाह। तर एक वेगळा जो भाव आहे तो मांडण्याचा मॅडमनी खूप सुंदर असा प्रयत्न केलेला आहे की हे गुलाबाचं फूल घे, हे केसात माळ, आणि जर माझ्याकडून काही चुकबोल झाली तर तू माफ करशील ना। आणि खरं आहे, ज्याला नातं हवं असतं, ज्याला नात्यामध्ये राहायचं असतं, ज्याला सोबतीनं प्रवास करायचा असतो तो एकमेकांच्या चुका माफ करून, एकमेकांच्या चुका विसरून जीवनाची वाटचाल करत असतो। छोट्या छोट्या गोष्टींना धरून ठेवणं हे म्हणजे नातं तोडण्याकडे नेण्याचा प्रवास असतो। छोट्या छोट्या गोष्टी या दुर्लक्ष कराव्या लागतात
आपल्या माणसानं बोललेल्या शब्दांना विसरावं लागतं, तरच नात्यांचा प्रवास हा पुढे वाढत जातो, सुंदर होत जातो, आनंदी होत जातो, नाही का श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिले. सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहितायत राजगुरुनगर पुणे येथून की याहुनी दुजी सुंदर सुखदा कुठली, याहुनी दुजी सुंदर सुखदा कुठली, सांजाळलेल्या सुरम्य क्षितिजावरती, सांजाळलेल्या सुरम्य क्षितिजावरी, अनासक्ती हीच भेट तुझी मनोहर, अनासक्ती हीच भेट तुझी मनोहर, मना तृप्त जगवित राहते निरंतरी, मना तृप्त जगवित राहते निरंतरी. याहुनी दुजी सुंदर सुखदा कुठली, सांजाळलेल्या सुरम्य क्षितिजावरी. क्या बात आहे की यापेक्षा मोठं कोणतं सुख आहे की जेव्हा तुझी ही मनोहर अशी भेट आणि त्या मनाला तृप्त करणाऱ्या, मनाला जगवणाऱ्या, सातत्याने निरंतरपणे तुझ्या सहवासाच्या सुखद सुंदर क्षणांचा हा प्रवास. खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव जे आहेत ते मॅडमनी त्यांच्या या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते. आणि श्रोते हो, या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ चैताली वरगट मॅडम लिहित आहेत मूर्तिजापूर अकोला येथून. सौ चैताली वरगट मॅडम यांनी मूर्तिजापूर अकोला येथून लिहिलंय की तुझ्या हात हातात घेऊन संसाराची सुरुवात केली, तुझा हात हातात घेऊन संसाराची सुरुवात केली, तुझ्या हृदयाच्या स्पंदनांना, तुझ्या हृदयाच्या स्पंदनांना माझ्या श्वासांची जोड दिली, माझ्या श्वासांची जोड दिली, माझ्या श्वासांची जोड दिली. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच की तुझा हात हातात घेऊन जेव्हा संसाराची सुरुवात केली तेव्हा तुझ्या हृदयाच्या स्पंदनांना श्वासांची जोड दिली. जेव्हा संसाराची सुरुवात होते, जेव्हा नवे स्वप्न रंगवली जातात, ते आपल्या जोडीदाराबरोबर पूर्ण करण्याचा आपण ध्यास मनामध्ये करत असतो, तेव्हा एकमेकांनी एकमेकांना जर साथ दिली, एकमेकांना सोबत चालले, एकमेकांनी एकमेकांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले, सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये दोघे सोबत कायम राहिले, एकमेकांनी एकमेकांचा हात नाही सोडला, एकमेकांनी एकमेकांच्या प्रत्येक क्षणांमध्ये जर सोबत केली तर निश्चितपणे हृदयाच्या स्पंदनांना श्वासांची जोड दिल्यासारखं आहे, नाही का. आणि हे तेव्हाच घडतं जेव्हा त्या नात्यामध्ये त्याग आणि समर्पण असतं, त्या नात्यामध्ये प्रेम असतं, त्या नात्यामध्ये गोडवा असतो, त्या नात्यामध्ये ओलावा असतो. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी ठाणे डोंबिवली येथून लिहिलंय. सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम लिहित आहेत ठाणे डोंबिवली येथून की स्मरे भेट पहिली आपली सांजवेळी दिले गुलाब तुझला, स्मरे भेट पहिली आपली सांजवेळी दिले गुलाब तुझला, घट्ट केली आपली भेट विवाह बंधनात, घट्ट केली आपली भेट विवाह बंधनात, सखे कधी सोडून जाऊ नको समजला, सखे कधी सोडून जाऊ नको समजला, सखे कधी सोडून जाऊ नको समजला, जाऊ नको समजला. वाह. तर पहिली भेट तो आठव, सांज वेळी दिलेला तो गुलाब आठव, आणि आपली भेट आपण विवाह बंधनामध्ये दृढ केलेली होती, आणि जन्मोजन्मी सोबतीचं वचन देऊन तू कधीही मला सोडून जाऊ नको, असं अतिशय अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि श्रोते हो, खूप गहिरे असे भाव, अगदी भावस्पर्शी भाव मांडणाऱ्या या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी ITI चौक गडचिरोली येथून लिहिलंय. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत ITI चौक गडचिरोली येथून की अरे मेघा काय गिफ्ट हवे आहे, मी तर तुला कवेत घेतले आहे, नको ग अवनी हे काय चाललं आहे, अरे विसरलास आज फ्रेंडशिप डे आहे. आणि या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये हेमज्योती या नावाने लातूर येथून ज्योती जयवंतराव आळंदकर मॅडम यांनी भाव मनातला या शीर्षकाखाली सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. आणि मॅडम लिहित आहेत की सुगंध दरवळता खास गुलाब, सुगंध दरवळता खास गुलाब आणला फुलल्या ताटव्यातला, सुगंध दरवळता खास गुलाब आणला फुलल्या ताटव्यातला, कळू दे शब्दा विना नजरेतुनी, कळू दे शब्दा विना नजरेतुनी, तुझ भाव माझ्या मनातला, तुझ भाव माझ्या मनातला. वाह वाह. तर सुगंध दरवळता खास गुलाब आणला फुलल्या ताटव्यातला, फुलल्या ताटव्यातला खास दरवळणारा गुलाब जो आहे तो तुझ्यासाठी आणलेला आहे, आणि तुला माझ्या नजरेतून शब्दाविना मनातला भाव कळू दे. आणि शब्दाविना जेव्हा मनातला भाव कळतो ते नातं दृढ असतं,
समोरच्याच्या मनात काय चाललंय हे जेव्हा आपल्याला कळत असतं तेव्हा आपण त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकतो, त्याला सुखदुःखामध्ये साथ देऊ शकतो. आपण पाहतो की जगामध्ये खूप सारे चेहरे हे हसरे आहेत, परंतु त्या हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागं खूप मोठं दुःख दडलेलं असतं आणि त्या दुःखांवर मात करण्यासाठी एक फुंकर हवी असते मायेची, एक फुंकर हवी असते ओलाव्याची, एक फुंकर हवी असते प्रेमाची आणि मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास देण्याची. अखंडितपणे, अविरतपणे, निरंतरपणे साथ करत, सोबत करत जीवनाचा हा प्रवास करण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची. जसं की आपल्या FM चं टॅगलाईन आहे, आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.